महायुतीतलं जागा वाटप नेमकं कधी होणार आहे याचं उत्तर अद्याप मिळालं नाही. मात्र अकोला जिल्ह्यातल्या जागांचा विचार केला तर अकोला जिल्ह्यातल्या अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी पक्षाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोटवर दावा केला आहे. आपल्यासोबत स्वतः गोपीकिशन बाजोरिया जी आहेत. सर, अकोटवर तुम्ही दावा केलेला ती भाजपची जागा आहे. नाही, भाजपाची जागा असेल तरी सध्या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाळापूर आणि अकोट ह्या 2 मतदारसंघामध्ये जोमाने तयारी केलेली आहे. शेवटी निर्णय महायुतीचा होईल, त्यामध्ये वरिष्ठ जे काही ठरवतील तो आम्हाला मान्य आहे. परंतु आम्ही तयारी पूर्ण अकोटची आणि बाळापूरची करून ठेवलेली आहे, यामध्ये दुमत नाही. ओरिजिनली ते स्वतःच्या मतदारसंघ सांगत असतील आहे, यामध्ये दुमत नाही. परंतु मी सुद्धा 18 वर्ष विधान परिषदेच्या सदस्य असताना अकोट आणि तेल्हारा माझा मतदारसंघ होता, यामध्ये दुमतच नाही. आणि दोन्ही मतदारसंघामध्ये लोकांची तुम्ही स्वतः आता विचार करा, लोकांची आवड आहे की तुम्ही तिकडे या. सध्याच मी 2 प्रोग्राम घेतले, तिथे एक आदिवासी कमीत कमी 35,000 30 ते 35,000 आदिवासी आहेत, ते माझ्याकडे आले. आणि मी विधान परिषदेच्या काम बघत असताना विधानसभेमध्ये कधी जास्त लक्ष दिला नाही. परंतु काय परिस्थिती आहे त्या अकोट आणि अकोला रोड, हा रोड मागील 10 वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकारण बाजूला ठेवून लोकांसाठी तो रोड 10-10 वर्ष प्रलंबित होऊ शकत नाही, हे तुम्ही समजून घ्या. जनप्रतिनिधी कुठंतरी कमी पडत असेल, तो कोणताही पक्षाचा असो, मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. त्याचबरोबर जर आपण बघितलं आदिवासीची समस्या, आदिवासीच्या केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जो निधी असतो तो काही साधा नाही. जर 100 रुपयाचा निधी असेल आणि 90% निधी वाया जात असेल आणि 10% ही निधी आदिवासी परत पोहोचत नसेल तर हे आपल्यासाठी काही अभिमानाची बाब नाही. मी जेव्हा लाडकी बहिणांचा सर्वे करत होतो त्यावेळी एका महिलेच्या पतीला वाघाने खाल्ल्यानंतर मी तो स्पॉट इन्स्पेक्शन केला आणि भयानक आणि मनाला लागणारी वेदनादायक घटना होती. नंतर मला अशी झालं की नाही, आपण आदिवासी विभागाकडे मानवतेच्या दृष्टीने, राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन सोबत ठेवता मानवतेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला पाहिजे की त्या समाजाला सुद्धा आज हक्क आहे, त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे. म्हणून मी एक लाडकी बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी 2000 महिलांना साडी आणि रक्षाबंधन साजरा केला होता. त्यांचं आकर्षण एवढा झाला की त्यांच्याकडे साधा त्यांच्या दैवत बिरसा मुंडाचा फोटोसुद्धा त्यांच्याकडे न होता. फाटलेल्या फोटोवर जेव्हा आम्ही हार चढवला ना, माझ्या डोळ्याला सुद्धा अश्रू आले की यांच्याकडे यांचे दैवतचा फोटो नाही. तर मी महाराष्ट्रामध्ये नव्हे, एवढा मोठा बिरसा मुंडाच्या पुतळ्याच्या अनावरण 2 दिवसापूर्वी म्हणजे 4 तारखेला धोंडा आखर या गावामध्ये केला. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही इतर व्हिडिओ पहा, लोकांना विचारा, 15,000 आदिवासी एकत्रित झाले होते. ही साधी बाब नाही की बाजोरियाजी आजपर्यंत आम्हाला कोणी फोटो दिला नाही, तुम्ही आम्हाला मूर्ती दिली. म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका. मेलघाटपासून तर त्या कॉलर झोनमध्ये जेवढे आदिवासी बसलेले होते त्या आदिवासींना तिथून काढण्यात आलेला आहे. आणि हा धोंडा आखरसारख्या कॉलर झोनवर त्यांना बसवण्यात आलेला आहे. त्यांना 200 फूटची जागा देऊ असं शासनाने म्हटलं असेल तरी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की 200 फुटाची जागामध्ये कोणाच्याही उदरनिर्वाह आणि रहवास होत नाही, म्हणून त्यांना कमीत कमी 1000 फुटाची जागा द्या. त्यांच्या वेगळा आदिवासी नगर बसवा. जर आपण पंतप्रधान आवास योजना आणि IHSDP एवढी स्कीमा आपण राबवतो आहे, एवढी स्कीमा कोणासाठी? अहो, त्या आदिवासी लोकांसाठी स्कीमा राबवणं तर दूर, त्यांना 1000 फुटाचा प्लॉट दिला तर ते स्वतः बांधून घेतील. ते एवढे सक्षम आहेत, ते स्वाभिमानी आहेत. ते मी जेव्हा साडी वाटपाचा प्रोग्राम होता त्या महिलांच्या डोळ्यामध्ये पाहिलं, एखादी महिलाला डबल साडी हातामध्ये दिली तर साडी घेतली नाही, म्हणे मला भेटलेली आहे. एवढा आत्मसन्मानिक आदिवासी समाजाचं सुद्धा मी स्वागत करणार आणि त्याच्यासाठी राजकीय आणि सामाजिक समीकरण बाजूला ठेवू नक्की मी मानवतेच्या दृष्टिकोनातून आता त्या विभागाला मी पाहणार आहे. एक राजकारणातला बाजोरिया पॅटर्नबद्दल महाराष्ट्रभर चर्चा होते, कारण 3 सलग निवडणुका तुम्ही जिंकल्या. तुमच्या पक्षाचे मतदार अतिशय कमी असताना अकोटमध्ये बाजोरिया पॅटर्न कसा चालणार आहे? अकोट म्हणजे बाजोरिया पॅटर्न आदिवासी समाजासारखा चालणार आहे की त्या ज्याप्रमाणे चुंबकीय दृष्टिकोनातून अकोट मला आकर्षित करत आहे, मला बोलवत आहे तिथे की तुम्ही इथे लढा. परंतु आता शेवटी तो पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे.
म्हणजे त्यामध्ये आमच्या हातात काय नाही. माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब जे ठरवतील तो आम्हाला मान्य आहे. परंतु पॅटर्न म्हणजे लोकांची आवड निवड. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 18 वर्षामध्ये जेवढे जनप्रतिनिधी आहे सर्वपक्षीय जनप्रतिनिधींनी मला साथ दिलेली आहे. जेव्हा MLCची तिकीटमध्ये 1000 मतदार असताना, शिवसेनेचे 70 मतदार असताना, 930 मतदार इतर पक्षाचे असताना त्यांनी मला मतदान केलं. अतिशय चांगला मस्त प्रश्न विचारला आपण. जेव्हा इतर पक्षाचे मतदान मला मिळत असेल तर काहीतरी किमया असेल. हे तुम्ही त्याच्या मोहनदेजारो आणि हरपच्यासारखी खोज काढा आणि त्यामधून तुम्ही काढा आता ती काय आहे. तर ते विचारण्यापेक्षा की लोकांचं आकर्षण किती आहे. आजही मला शिंदे साहेबांच्या सोबत असताना 2 वर्ष झाले मी माजी आमदार मला वाटतच नाही. तुम्हाला वाटतो काय मी माजी आमदार आहे? आणि अकोल्याच्या एक माणसाला विचारा की मी माजी आमदार वाटतो काय? लोकांचे कामं करावे, गांधारीसारखी डोळ्याला पट्टी बांधून जनसेवा करावी. गरीब असेल, कोणत्याही जाती धर्माच्या असेल, कोणत्याही पक्षाच्या असेल, पक्षीय राजकारण निवडणुकीपुरता होत असते. परंतु 5 वर्ष आपण पक्षीय समीकरण न पाहता, जातीय समीकरण न पाहता, गांधारीसारखी डोळ्याला पट्टी बांधून जर आपण लोकांचे कामं केले तर कोणत्याही मतदारसंघामध्ये ज्या लोक तुम्हाला साथ आणि समर्थन देण्याशिवाय राहणार नाही. हा माझा ठाम मत आहे. तुम्ही अकोटमध्ये सातत्याने फिरत आहात. तिथले जे सध्याचे स्थानिक आमदार आहेत प्रकाश भानसगळे यांच्या संदर्भात लोकांमध्येही दिसते, त्यांच्या पक्षामध्येही नाराजी दिसते आणि चर्चा अशी आहे की जे रिपोर्ट्स आले आहेत भाजपकडून जे सर्वे केले आहेत त्याच्यातही त्यांच्याबद्दल निगेटिव्ह अहवाल आलेला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही भाजपला काय सांगणार आहात? नाही, मला भाजपला काही सांगण्याची गरज नाही. माझे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, फडणवीस साहेबांनाही मी विचारणार आहे. जर लोकांनी मला साथ दिली आणि लोकांनी मला तिथं बोलवलं आणि त्यांनी आग्रह केला की तुम्ही इथं उभं राहा आणि दोन्ही पक्षश्रेष्ठींनी जर निर्णय घेतला तर निश्चित मी फक्त दोन्ही नेत्यांशी बोलणार आहे, बाकी इतर लोकांशी बोलणार नाही. कोणी काही गैरकामं केलेले आहे, कोणी कामं केले नाही, मागचा इतिहास काढणारा माणूस मी नाही. पुढे आपल्याला अकोटचा काय विकास करायचा आहे, अकोट अकोला रस्ता आणि इतर भागामध्ये आदिवासी असेल, इतर बहुबाल्य गावामध्ये सुद्धा विकास झालेला नाही. तो मी खूप सूक्ष्मदृष्टीने पाहिलेला आहे आणि तो मी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये दुमत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्हाला राजकारणातलं मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं, कारण तुम्ही 3 वेळा आणि विप्लव भैया परभणीमधून निवडून आलेला, हिंगोली परभणीमधून. ते राजकीय मॅनेजमेंट यावेळी अकोटमध्ये कसं असणार आहे? नाही, राजकीय मॅनेजमेंट नाही, तो सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक मॅनेजमेंट राहणार आहे. यामध्ये लोकांना भूलथापा देणार नाही. मी 18 वर्ष आमदार असताना सुद्धा सर्व नगरसेवक, आजही 1000 नगरसेवकांना खंत वाटतो आहे की हा काय झाला. आणि हा तुम्हाला माहीत आहे की मला चक्रव्यूहमध्ये फसून मला आश्वासन दिल्यानंतर काही अकोल्याच्या नेत्यांनी मला आश्वासन दिलं होतं की आम्ही BJPचा कॅन्डिडेट देणार नाही आणि वेळेवर कॅन्डिडेट देऊन जो घात केला त्यांनी माझ्या, तो ठीक आहे, तो आता याचा विषय नाही. परंतु जे आजही नगरसेवक, तिन्ही जिल्ह्याचे नगरसेवक माझ्यासोबत आहे आणि ते माझ्यावरच विश्वास ठेवतात. त्याप्रमाणे माझ्या मुलाच्या हिंगोली आणि परभणीमध्ये मतदारसंघ आहे, त्याच्यावर विश्वास ठेवतात कारण की आम्ही लोकांचे कामं करतो. अगोदरच सांगितलं की गांधारीसारखी पट्टी बांधून मी लोकांचे कामं करतो. तेच कामाची पद्धत विधानसभेमध्ये राहणार आहे आणि माझी 18-20 वर्षाची कामाची पद्धत पाहून निश्चितच मतदारसंघ जर मला पक्षश्रेष्ठीने दिला तर 100% तो माझ्या पॅटर्न कोणताही असेल, तो म्हणजे विकासात्मक दृष्टिकोनाचा असेल की भावनिक असेल, त्यामध्ये पॅटर्नमध्ये मी निवडून येणार आहे. गोपीकिशन बाजोरिया हे राजकीय मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जातात आणि जो बाजोरिया पॅटर्न त्यांनी विधान परिषदेमध्ये राज्याला दाखवून दिला तो अकोट मतदारसंघात यावेळी दिसेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमेश सलोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.